यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये मोठा पोलखोल। किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने 7 जणांविरुद्ध बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म नोंद मिळवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रशासन आणि पोलिसांनी मिळून कारवाईचा धडाका लावल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे। पुसद शहर पोलीस ठाण्यात तब्बल 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे सर्व आरोपी जन्म प्रमाणपत्र मिळवण्याकरिता खोटे ट्रान्सफर सर्टिफिकेट, बनावट बोनाफाईड दाखले, स्थानिक जन्म नोंद नसल्याचे फर्जी प्रमाणपत्र सादर करीत होते। किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच मोठा आरोप केला होता की पुसदमध्ये तब्बल 49 प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म नोंदणी घेतल्या जात आहेत। त्यांच्या तक्रारीवरनं तहसीलदार महादेव जोरवर यांनी पडताळणी केली असता 3 व्यक्तींची कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झालेत। त्यासोबत इतर 4घांनीही बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्या विरोधात स्वतंत्र तक्रारीवरनं गुन्हे दाखल झाले आहेत। गंमत म्हणजे हे सर्व आरोपी भारतीय नागरिक आहेत। त्यांनी सरकारी दाखले मिळवण्याकरिता ही फसवणूक केली होती। ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। डॉक्टर किरीट सोमय्या माजी खासदार हे आपल्याकडे पुसद शहरामध्ये पोलीस स्टेशनला दिनांक 17/5/2025 रोजी आलेले होते। त्यांनी तक्रार दिली होती की तहसील ऑफिसमधून जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र हे अवैधरित्या काही मुस्लिम लोकांना वाटप करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करण्याकरता माननीय SDM साहेबाकडे पाठवण्यात आली होती। त्यावरून आपल्याकडे त्याची चौकशी केल्यानंतर आपल्याकडे 7 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्याचा अपराध नंबर 224/25, कलम 318, 336(2), 337, 340(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांची नावे आहे एक सय्यद अमीन, सय्यद इस्माईल राहणार पार्वतीनगर, मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून राहणार वसंतनगर, शायान परवीज शेख बशीर और शेख बशीर शेख महमूद दोन्ही राहणार खडसे मैदान, तसेच मोहम्मद शफी लतीफ चौहान मस्जिद बिलाल सुभाषवाड, मोहम्मद शफी लतीफ चौहान मस्जिद बिलाल सुभाषवाड आणि मुकद्दर खान सिकद्दर खान हल्ली मुकाम राजनगर बोरगडी या लोकांच्या विरुद्ध आपल्याला तक्रारीवरून वरीलप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। अजूनही सुद्धा चौकशी सुरू आहे। जर काही लोक निघत असतील त्यामध्ये या सदरच्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल। सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सगळ्या लोकांची चौकशी केल्यानंतर आरोपितांना बोलवण्यात येईल। सदर गुन्ह्याचा तपास API केदार साहेब पोलीस पुसद करीत आहेत। पुसदमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे जन्म नोंद मिळवण्याचा प्रकार उघड झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी या प्रकरणाचा खोलवर तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे।